नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 8 महत्त्वाची माहिती दिली आहे, ज्यात जूनची पेन्शन, जुलै 2024 ची काल्पनिक वाढ, फॉर्म 16 ची उपलब्धता, पेन्शन वसुली थांबवण्यासाठीचे सरकारी परिपत्रक, खोट्या संदेशांचे सत्य, फॅमिली पेन्शनसाठी अर्ज, थेट प्रवेश, NAB सुभेदार आणि MSCP यांचा समावेश आहे। मे 2024 साठी ग्राहक किंमत निर्देशांक समाविष्ट केला आहे। तर आज यामध्ये तुम्हाला 8 महत्त्वाच्या माहितीची जाणीव करून देणार आहोत, जी पेन्शनधारक आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। यामध्ये एक म्हणजे जूनसाठी पेन्शन माहिती। स्पर्शने 28 जून रोजी जून महिन्याची पेन्शन जारी केली आहे। पेन्शन मिळण्याबाबतची माहिती आधीच अनेक पेन्शनधारकांना पाठवण्यात आली आहे, परंतु जर तुम्हाला मेसेज मिळाला नसेल तर एकदा तुमच्या बँक खात्यातील शिल्लक तपासा। तुमची पेन्शन आली असेल तर कृपया इतर पेन्शनधारकांनाही कळवा। 2. काल्पनिक वाढ। तुम्ही 30 जून 2024 रोजी सेवानिवृत्त होत असल्यास जुलै 2024 साठी तुमची काल्पनिक वाढ सुनिश्चित करा। या वाढीचा तुमच्या पेन्शन, ग्रॅज्युटी आणि रजा रोखीकरणावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो। यासाठी तुमच्या संबंधित विभागाशी संपर्क साधा आणि तुमची वेतनवाढ झाल्याची खात्री करा। 3. फॉर्म 16 ची उपलब्धता। स्पर्श पोर्टलवर फॉर्म 16 उपलब्ध झाला आहे। निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या खात्यात लॉग इन करून ते डाउनलोड करण्याचा सल्ला दिला जातो। हा दस्तऐवज तुमचा कर विवरणपत्र भरण्यासाठी उपयुक्त ठरेल। 4. पेन्शनवरील वसुली थांबविण्याचे आदेश। तेच वित्त विभागाने एक शासकीय परिपत्रक जारी केले असून त्यामध्ये सर्व कोषागार अधिकाऱ्यांना निवृत्ती वेतन वसुली तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत। हा आदेश विशेषतः अशा पेन्शनधारकांसाठी आहे ज्यांचे पेन्शन 10 ते 15 वर्षांपेक्षा जास्त काळ कापले जात आहे। तुमची पेन्शन अद्याप वसूल होत असल्यास तुमच्या पेन्शन वितरण संस्थेला ताबडतोब कळवा। 5. बनावट संदेशांबद्दल सत्य। नुकताच एक फेक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 65, 70, 75 वर्षांच्या वयात अतिरिक्त पेन्शन देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे। अर्थ मंत्रालयाने याबाबत कोणताही आदेश जारी केलेला नाही। कृपया अशा संदेशांवर विश्वास ठेवू नका आणि योग्य माहितीसाठी केवळ अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहा। 6. कौटुंबिक निवृत्ती वेतनासाठी अर्ज। माजी सैनिकांच्या विधवा, अविवाहित किंवा घटस्फोटित मुली आणि मृत्यू झालेल्या त्यांच्या पत्नी कौटुंबिक पेन्शनसाठी अर्ज करू शकतात। यासाठी त्यांना त्यांच्या जिल्हा सैनिक मंडळाशी संपर्क साधावा लागेल। 7. थेट प्रवेश NAB सुभेदार 3ऱ्या MSCP साठी पात्र आहेत। डायरेक्ट एंट्री अंतर्गत भरती झालेल्या NAB सुभेदारांना अनुक्रमे 8, 16 आणि 24 वर्षांच्या सेवेनंतर सुभेदार, सुभेदार मेजर आणि ऑनररी लेफ्टनंटचे MSCP मिळू शकते। 8. मे 2024 साठी ग्राहक किंमत निर्देशांक। मे 2024 चा डेटा आज संध्याकाळी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। यामुळे जुलै 2024 पासून महागाई भत्ता वाढण्याचा अंदाज आहे, ते 3% वाढण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, हीच माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।